उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, जो लोग 2014 से पहले वोट चोरी, भ्रष्टाचार और घोटालों के आरोपी थे, आज वही लोग वोट चोरी के आरोप लगा रहे हैं। कुछ लोग 2G जैसे घोटालों और अपनी पिछली हार का बदला लेने के लिए इस तरह के दावे फैला रहे हैं। 2014 के बाद मोदी जी ने देश को नई गति दी, अर्थव्यवस्था को मजबूत किया। आर्थिक महासत्ता आपला देश बनतोय, आत्मनिर्भर आपला देश बनतोय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलंय। त्यामुळे या ठिकाणी जे गेल्या 2014 पूर्वी या देशामध्ये सगळे घोटाळे, सगळे 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, चारा घोटाळा कुठे झाला? बिहारमध्ये। त्यामुळे तिथल्या जनतेने ठरवलेलं आहे की एनडीए सरकार येणार आणि या ठिकाणी हे हरण्याचं जे ग्राउंड तयार करतात, वोट चोरी करून त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि या पराभवाचं कारण ते शोधतात, त्याचं एक ग्राउंड तयार करतात आणि म्हणून त्यांची हार जी आहे ती 100% ठरलेली आहे। जेव्हा ते जिंकतात